विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. खूप दिवसातून आज एक व्हिडिओ अपलोड करतो. याचं कारण असं आहे की महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल यांच्याकडून नवीन विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन किंवा लायसन्ससाठी रजिस्ट्रेशन करणार आहेत, अप्लाय करणार आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलकडून वेबसाईट पूर्णतः अपडेट करण्यात आलेली आहे आणि काही डॉक्युमेंट्स जे आहेत त्यामध्येही बदल करण्यात आलेला आहे. जे की तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागत होते त्याची लिस्ट पोर्टलवरती दिलेली आहे. तर सगळी माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये द्यायचा मी प्रयत्न करतोय. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित पिचरे. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर स्क्रीन दिसते, त्याच्यावरती आपण MSPC ऑनलाईन पोर्टलवरती जाऊयात. हे नवीन पोर्टल जे आहे हे तुम्हाला ह्या ठिकाणी दिसतंय. या ठिकाणी डिटेल्स सगळे दिलेले आहेत. तर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर या ठिकाणी खाली तुम्ही बघू शकताय, हा न्यू रजिस्ट्रेशन टॅब आहे, तिथे तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि त्यातले जे ऑप्शन्स तुम्हाला दिसतात त्यातला ऑप्शन सिलेक्ट करा आणि कंटिन्यू रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर तुम्हाला डायरेक्टली डीजे लॉकरवरती तुमची वेबसाईट अपडेट क्लिक झालेली दिसेल. त्यात रिफ्लेक्ट त्या ठिकाणी होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं, विद्यार्थ्यांनी त्यासाठी रजिस्ट्रेशन करण्या अगोदर डीजे लॉकर हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा, त्यावरती अकाउंट क्रिएट करा आणि त्यामध्ये तुमचे सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते अपडेट ठेवा. त्यामध्ये डॉक्युमेंट्स तुम्हाला मिळून. आता डॉक्युमेंट्स कुठले कुठले चेंज झालेले आहेत किंवा कुठले कुठले लागतात त्याची लिस्ट स्क्रीनवर तुम्हाला दिसते. विद्यार्थी डिप्लोमा फार्मसी झाला असेल आणि तो आता रजिस्ट्रेशन करणार असेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की MSBT अंडर जी परीक्षा झालेली होती त्याचं ट्रेनिंग हे ऑलमोस्ट आता संपत आलेलं आहे. त्यानंतर जे विद्यार्थी डिप्लोमा पास झालेले आहेत 2026च्या परीक्षेमध्ये पास झालेले विद्यार्थी लायसन्सला अप्लाय करायला सुरू करू शकतात. 3 महिने 3.5 महिने जे काही ट्रेनिंग त्यांचं आहे ते ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स बघू शकताय. सेल्फ डिक्लेरेशन कम अंडरटेकिंग फॉर्म, जो अंडरटेकिंग फॉर्म ह्यांच्या वेबसाईटवरती MSPच्या वेबसाईटवरती ह्याचा फॉर्मॅट उपलब्ध आहे. फर्स्ट इयरचं मार्कलिस्ट, सेकंड इयरचं मार्कलिस्ट म्हणजेच फायनल इयरचं मार्कलिस्ट, त्यानंतर कॉलेजचं LC किंवा DC, त्यानंतर प्रॅक्टिकल ट्रेनिंग फॉर्म, तो अत्यंत महत्त्वाचा आहे डिप्लोमासाठी. ज्या ठिकाणी 5 सेक्शनमध्ये तो फॉर्म असतो, तो तुमच्या ट्रेनिंग बुकलेट जे असतं कॉलेजने तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, प्रोजेक्ट जो म्हणतो आपण, त्याच्यामध्ये शेवटी फॉर्म तुम्हाला मिळून जाईल. SSC पासिंग सर्टिफिकेट, HSC पासिंग सर्टिफिकेट. आता अगोदरच्या याच्यामध्ये बघा HSC पासिंग सर्टिफिकेट नव्हतं, ते आता ॲडिशनली या ठिकाणी ॲड झालेलं आहे. त्यानंतर आयडेंटिटी स्लिप हेही ह्यामध्ये जुन्या याच्या प्रमाणे होतं, पण आता ते ह्या ठिकाणी दिसत नाही आहे. त्यानंतर आधार कार्ड तुमचं लागेल आणि त्यानंतर अदर डॉक्युमेंट्स म्हणजे ज्यांच्यामध्ये नावामध्ये बदल करायचा असेल त्यासाठी गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट, डोमासाईल असेल हे डॉक्युमेंट्स डिप्लोमासाठी लागतात. डिग्रीसाठी तुम्ही बघू शकता सेम डॉक्युमेंट्स आहेत. त्या ठिकाणी फक्त फायनल इयर मार्कलिस्ट आणि प्रोव्हिजनल पासिंग सर्टिफिकेट किंवा डिग्री कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट जे विद्यापीठाकडून तुम्हाला मिळतं ते त्या ठिकाणी तुम्हाला घ्यावं लागेल. फार्मसी कॉलेजचं LC, TC, SSC, HSC हे मात्र दोन्ही डिप्लोमा डिग्रीसाठी कॉमन आहे. आधार कार्ड आणि आधार. हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. हे डॉक्युमेंट्स असतील तर आणि तरच रजिस्ट्रेशन करायला सुरू होतं. तर बऱ्याच मुलांच्या अशा शंका आलेल्या आहेत की सर हे फॉर्म्स कुठे मिळतात. तर या ठिकाणी तुम्ही वेबसाईटवरती गेल्यानंतर इथं फॉर्म्स आहेत बघा, सेल्फ डिक्लेरेशन फॉर ॲप्लिकेंट, याच्यावर क्लिक करा, तो फॉर्मॅट भरून घ्या आणि त्याचंही त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला ऑप्शन्स दिसत आहेत बघा, नवीन रजिस्ट्रेशन असतील किंवा जे जुने रजिस्टर्ड आहेत त्यांनाही या ठिकाणी त्यांचं रजिस्ट्रेशन पुन्हा करण्याची गरज नाही. या ठिकाणी नोटीस दिलेली आहे, नोटीस फॉर ऑलरेडी रजिस्टर्ड फार्मासिस्ट. ज्या संस्थेने ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी ज्या फार्मासिस्टने ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना परत रजिस्ट्रेशन नव्याने करण्याची गरज नाही आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एक्झिस्टिंग युजर्सचा अपडेट पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल, तुम्ही यूज करायला चालू करा. तर हे संपूर्ण इन्फॉर्मेशन जे आहे ते आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी मदत करू शकतो. तुम्हाला डॉक्युमेंट्स जे हवेत ते उपलब्ध करा आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन करून दिलं जाईल. तर हे माझे डिटेल्स त्या ठिकाणी मी दाखवलेले आहेत. तुम्हाला काहीही लायसन्ससाठी किंवा रजिस्ट्रेशन फार्मसीसाठी काही त्रुटी शंका असतील
या लायसनला मदत करायची असेल, रजिस्ट्रेशन फार्मसी रजिस्ट्रेशनसाठी मदत पाहिजे असेल तर तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. काय डाऊट्स असतील तर जरूर संपर्क करा. आतापर्यंत माझं लेक्चर ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.